या आपण आपत्तींपासून वाचण्याचे चिन्ह आणि चेतावणीचा संदेश या उपदेश शीर्षकासह परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया. आज आपण प्रथम एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करूया. परमेश्वराने बायबलमध्ये आपत्तींपासून वाचण्याचे चिन्ह का नोंदवले आहे आणि या घटना घडण्यापूर्वी तो आपल्याला चेतावणीचा संदेश का देतो? जेव्हा चेतावणीचा संदेश दिला जातो तेव्हा आपण त्याकडे नीट लक्ष दिले पाहिजे. तसे न केल्यास नुकसान अटळ आहे. उदाहरणार्थ, एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये येथे पार्क करू नका असे चेतावणी चिन्ह होते. पण योग्य जागा न मिळाल्याने एका माणसाने त्याकडे दुर्लक्ष करून गाडी तिथेच पार्क केली. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कामावर जायला बाहेर आल्यावर त्याला दिसले की पिकलेली पर्सिमोने पडून त्याची गाडी पूर्णपणे खराब झाली होती. तेव्हाच त्याला चेतावणीचे कारण समजले. पण पश्चाताप करून काय फायदा होता? खूप उशीर झाला होता. त्यामुळे छप्पर आणि बंपर पूर्णपणे पर्सिमनांनी माखलेल्या गाडीने कामावर जाण्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नव्हता. ही कथा आपल्याला शिकवते की जेव्हा चेतावणी दिली जाते तेव्हा त्यामागे नेहमी एक महत्त्वाचे कारण असते. पूर्वी इस्रायल लोकांनाही अनेक प्रसंगी अशा चेतावण्या मिळाल्या होत्या. आपल्या विश्वासाच्या पूर्वजांनी चेतावणीच्या संदेशांकडे लक्ष दिले आणि परमेश्वराच्या इच्छेचे आदराने पालन केले. पण परराष्ट्रीयांनी अशा संदेशांची थट्टा केली. परिणामी नोहाच्या काळात सर्व मानवजात नष्ट झाली आणि लोटाच्या काळात सदोम व गमोरा येथील लोकांचा पूर्णपणे नाश झाला. परमेश्वराने बायबलमध्ये अनावश्यक शब्द ठेवले नाहीत. बायबलनुसार ते कशासाठी लिहिले आहे? परमेश्वराचे वचन आपल्या तारणासाठी लिहिलेले आहे. परमेश्वर आपल्या तारणाशी अनावश्यक किंवा असंबंधित काहीही लिहित नाहीत. धोका नसलेल्या ठिकाणी इशारा देण्याची काही गरज आहे का? उदाहरणार्थ, गाडी पार्क करणाऱ्या व्यक्तीसोबत एखादी दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पिकलेले पर्सिमन्स पडण्याबद्दल इशाऱ्याचा फलक लावलेला असतो. जर लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले तर त्यांना शेवटी किंमत चुकवावी लागेल. म्हणून आज आपत्तीपासून वाचण्याचे चिन्ह आणि चेतावणीचा संदेश या उपदेश शीर्षकाखाली आपण पिता आणि माताची इच्छा बायबलमध्ये शोधूया. संदेष्ट्यांनी आपल्याला हजारो वर्षांपासून चेतावणी दिली आहे. हे लक्षात घेता या पवित्र आत्म्याच्या युगामध्ये या इशाऱ्यांबद्दल आपली विश्वासाची वृत्ती कशी असली पाहिजे हे आपण बायबलच्या माध्यमातून पाहूया. या आपण 1 राजे अध्याय 13 वचन 11 मधील शिकवण एकत्र पाहूया. बेथेल येथे त्या काळात एक वृद्ध संदेष्टा राहत असे. त्याच्या मुलांनी येऊन देवाच्या माणसाने त्या दिवशी बेथेला जे काही केले त्याची सगळी हकीकत आपल्या बापाला कळवली. राजाला जे शब्द तो बोलला तेही त्याच्या मुलांनी आपल्या बापाला सांगितले. त्यांच्या बापाने त्यांना विचारले, तो कोणत्या वाटेने गेला? यहुदातून आलेला तो देवाचा माणूस कोणत्या वाटेने गेला हे त्यांनी पाहिले होते. तो आपल्या मुलांना म्हणाला, गाढवावर खोगीर घाला. त्यांनी गाढवावर खोगीर घातल्यावर तो त्यावर बसला. तो देवाच्या माणसाच्या पाठोपाठ गेला. तो त्याला एका एला झाडाखाली बसलेला आढळला. त्याने त्याला विचारले, यहुदाहून आलेला देवाचा माणूस तूच काय? तो म्हणाला, मीच. तो त्याला म्हणाला, माझ्याबरोबर घरी चल आणि भोजन कर. तो म्हणाला, मला तुझ्याबरोबर परत येता येत नाही. तुझ्या येथे मला जाता येत नाही. मी ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करणार नाही. कारण परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे मला अशी आज्ञा झाली आहे की तू ह्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नकोस आणि ज्या वाटेने जाशील त्या वाटेने परत येऊ नकोस. परमेश्वराने त्याला स्पष्ट इशारा दिला. यामागे एक विशिष्ट कारण होते.
परमेश्वर आपल्याला विनाकारण घाबरवण्यासाठी किंवा फक्त आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन करण्यासाठी इशारे देत नाहीत. परमेश्वराने त्याला असे न करण्याची आज्ञा दिली, पण काय झाले ते आपण पाहूया. वचन 18. तेव्हा तो त्याला म्हणाला, मीही तुझ्यासारखाच संदेष्टा आहे. परमेश्वराच्या आज्ञेवरून एक देवदूत मला म्हणाला, त्याला परत आपल्या घरी घेऊन ये, म्हणजे तो अन्न पाणी सेवन करील. पण हे त्याचे सांगणे खोटे होते. त्याने त्याच्याबरोबर परत जाऊन त्याच्या घरी अन्नपाणी सेवन केले. ते जेवायला बसले असताना त्याला परत आणणाऱ्या त्या संदिष्ट्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले. यहुदाहून आलेल्या देवाच्या माणसाला त्याने मोठ्याने सांगितले, परमेश्वर असे म्हणतो, परमेश्वराच्या तोंडचे वचन तू अवमानलेस आणि तुझा देव परमेश्वर ह्याने तुला आज्ञा केली ती तू पाळली नाहीस. तू परत आलास आणि ज्या ठिकाणी अन्नपाणी सेवन करू नकोस असे तुला सांगितले होते तेथे तू अन्नपाणी सेवन केलेस. ह्यास्तव तुझे प्रेत तुझा वाडवडिलांच्या थडग्यात जाणार नाही. त्याचे खाणेपिणे आटोपल्यावर त्याने त्या माघारी आणलेल्या संदेष्ट्यासाठी गाढवावर खोगीर घातले. तेथून निघून तो चालला असताना वाटेने त्याला एका सिंहाने गाठून मारून टाकले. त्याचे प्रेत वाटेत तसेच पडून राहिले आणि ते गाढव त्याच्याजवळ उभे राहिले आणि सिंहही त्या प्रेताजवळ उभा राहिला. तिकडून जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी वाटेत पडलेले ते प्रेत व त्याच्याजवळ उभा असलेला तो सिंह पाहिला आणि त्यांनी तो वृद्ध संदेष्टा राहत होता त्या नगरात जाऊन हे वर्तमान कळवले. त्याला वाटेवरून परत आणणाऱ्या त्या संदेष्टाने हे ऐकले तेव्हा तो म्हणाला, परमेश्वराच्या तोंडचे वचन अवमानणारा देवाचा माणूस तो हाच. म्हणूनच परमेश्वराने त्याला सिंहाच्या स्वाधीन केले आणि परमेश्वराने त्याला सांगितलेल्या वचनाप्रमाणे सिंहाने त्याला फाडून ठार केले असावे. या उतार्यात आपण पाहतो की जेव्हा परमेश्वराचा माणूस बेथेलला गेला तेव्हा परमेश्वराने त्याला एक चेतावणीचा संदेश दिला होता. पण त्याने त्या चेतावणीचे उल्लंघन केल्यामुळे त्याचा परिणाम असा झाला की एका सिंहाने त्याला मारून टाकले आणि त्याचा मृतदेह टाकून दिला गेला. खरोखर दुर्दैवी अंत. आपल्याला शिकवले आहे की भूतकाळात जे काही लिहिले गेले ते आपल्यासाठी नोंदवले गेले होते. म्हणून आपण क्षणभर विचार केला पाहिजे, बायबलमध्ये असे वृत्तांत का नोंदवले आहेत. जेव्हा आपण परमेश्वराने दिलेल्या इशाऱ्यांना योग्यरित्या स्वीकारत नाही तेव्हा कोणते परिणाम होतात. परमेश्वराने आपल्याला घाबरवण्यासाठी ह्या नोंदी ठेवलेल्या नाहीत. परमेश्वराच्या प्रत्येक इशाऱ्यात आपले रक्षण करण्याची त्यांची इच्छा असते. इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कथेतील माणसाला खराब गाडीतून कामावर जावे लागले. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या माणसाने इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे सिंहाने फाडून टाकण्याची शोकांतिका स्वतःवर ओढवून घेतली. मग आपण विचार केला पाहिजे की परमेश्वर या युगात आपल्याला सज्ज आणि तयार रहा आणि शेवटच्या आपत्तीतून वाचण्यासाठी नवीन कराराच्या वल्हांडाचा शिक्का प्राप्त करा अशा आज्ञा का देतात. ते आपल्याला असा चेतावणीचा संदेश का पाठवतात. सुमारे 3000 वर्षापूर्वी मोशेच्या काळात इस्रायलचे लोक मिसर देशात राहत होते. मिसरमधून त्यांच्या निर्गमनाच्या अगदी आधी निघण्याच्या आदल्या रात्री परमेश्वराने त्यांना वल्हांडण पाळण्याची आज्ञा दिली. त्याद्वारे परमेश्वराने इस्रायल लोकांना पापी मिसर देशातून सोडवले. पण मिस्री लोकांसाठी परमेश्वराने तो दिवस आपत्तीचा दिवस म्हणून नियुक्त केला, ज्या दिवशी तो त्यांच्या सर्व प्रथम जन्मलेल्यांना मारणार होता. त्यावेळी परमेश्वराने एक विशिष्ट अभिवचन दिले. अभिवचन असे होते की जर वल्हांडाच्या कोकऱ्याचे रक्त दाराच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाजूंना लावले तर ते घर कोणाचेही असो, मिस्र्याचे किंवा इस्रायलाचे, काय होईल. आपत्ती ओलांडून जाई. पण परमेश्वराने म्हटले की ज्या घरावर रक्त नाही ते घर एखाद्या इस्रायलाचे असले तरी त्याचा नाश होईल. इस्रायल लोकांनी या इशाऱ्याला कसा प्रतिसाद दिला. सर्वांनी ते स्वीकारले आणि तयारी केली. प्रत्येक इस्रायलाच्या घराण्यात कोकरू वधले गेले
आणि त्याचे रक्त दाराच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाजूंना लावले गेले. मिस्री लोकांबद्दल काय? त्यांच्या एकाही घराण्याने तसे केले नाही. दुसऱ्या शब्दात फरक हा होता की इस्रायल लोकांनी इशारा स्वीकारला, पण मिस्री लोकांनी इशाऱ्याच्या संदेशाला गांभीर्याने घेतले नाही. परिणाम पाहण्यासाठी आपण 3500 वर्षांपूर्वीच्या त्या इतिहासाकडे थोडक्यात परत जाऊया. आणि या युगातही आपल्याला आपत्तींपासून वाचवण्यासाठी वल्हांडण सणावर इतका जोर देणाऱ्या परमेश्वराच्या योजनेवर पुन्हा एकदा मनन करूया. या आपण एकत्र निर्गम अध्याय 12 वचन 11 पाहूया. ते तुम्ही ह्या रीतीने खावे, तुमच्या कमरा कसून, पायां जोडे घालून आणि हातान काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण ह्या रात्री मिस्र देशात फिरून त्यातील मनुष्य व पशु या सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि मिस्र देशातील सर्व देवांचे शासन करीन. मी परमेश्वर आहे. हे तेच दृश्य आहे जिथे परमेश्वराने एक चेतावणी दिली, बरोबर? आणि ज्या घरांत तुम्ही असाल त्या घरांत ते रक्त तुमच्याकरिता खूण असे होईल. रक्त पाहीन तेव्हा मी तुम्हाला ओलांडून जाईन. मिस्र देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुमच्यावर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश होवायाचा नाही. ह्या दिवस तुम्हाला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वरासाठी मेळा भरवून सण पाळावा. पिढ्यानपिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा. त्याने त्यांना पिढ्यांना पिढ्या तो पाळण्याची आज्ञा दिली. या आपण वचन 21 कडे जाऊ जा. मग मोशेने इस्रायलाच्या सर्व वडिलांना बोलावून म्हटले, तुम्ही आपापल्या घराण्याप्रमाणे एक एक कोकरू निवडून घ्यावे आणि वल्हांडणाचा यज्ञपशु वधावा. नंतर एझोप झाडाची एक जुडी घेऊन ती पात्रातील रक्तात बुचकळावी आणि तिने त्यातले रक्त दरवाजाच्या कपाळपट्टीला व दोन्ही बाह्यांना लावावे. आणि सकाळपर्यंत कोणीही घराच्या दाराबाहेर जाऊ नये, कारण परमेश्वर मिस्र्यांचा वध करण्यासाठी देशातून फिरणार आहे. ज्या ज्या घराच्या कपाळपट्टीवर व दोन्ही बाह्यांवर रक्त लावलेले परमेश्वर पाहिल ते दार तो ओलांडून जाईल आणि नाश करणाऱ्याला तुमचा नाश करण्यासाठी तुमच्या घरात शिरू देणार नाही. हा विधी तुम्हाला व तुमच्या मुलांना निरंतरचा हुकूम आहे असे समजून तो पाळावा. जो वचनदत्त देश परमेश्वर तुम्हाला देईल त्यात तुम्ही जाल तेव्हा हा सेवेचा प्रकार तुम्ही पाळावा. तुमची मुले बाळे तुम्हाला विचारतील की ह्या सेवेचा अर्थ काय, तेव्हा तुम्ही सांगा की हा परमेश्वराच्या वल्हांडणाचा यज्ञ आहे. त्याने मिस्री लोकांना मारिले व आमच्या घरांचा बचाव केला. त्या समयी तो मिस्रांतील इस्रायलांची घरे ओलांडून गेला. हे ऐकून लोकांनी मस्तके लवून दंडवत घातले. त्यांनी काय केले? परमेश्वराने त्यांना जशी आज्ञा दिली होती त्यांनी तंतोतंत पालन केले. इस्रायल लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वराने मोशे व अहरोन ह्यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. शेवटली पिढा ज्या ठिकाणी त्यांनी चेतावणीचा संदेश स्वीकारला आणि त्यानुसार कृती केली तेथे एकाही व्यक्तीला इजा झाली नाही. चला आता वचन 29 कडे वळूया. मध्यरात्री असे झाले की मिस्र देशातील सिंहासनावर बसणाऱ्या फारोच्या ज्येष्ठ मुलापासून तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या ज्येष्ठ मुलापर्यंत सर्व आणि गुराढोरांपैकी सर्व प्रथमवत्स परमेश्वराने मारून टाकले. रात्रीच्या समयी फारो, त्याचे सर्व सेवक आणि सगळे मिस्री लोक जागे झाले आणि मिस्र देशात मोठा हाहाकार उडाला, कारण ज्यात कोणी मेला नव्हता असे एकही घर राहिले नव्हते. एक तरी घर वाचले होते का? एकही घर वाचले नाही. जेव्हा आपण चेतावणीचा संदेश स्वीकारत नाही तेव्हा असेच घडते. जेव्हा परमेश्वराने संपूर्ण मिस्रमध्ये आपत्ती आणली आणि एकही घर मृत्यूपासून वाचले नाही, तेव्हा फारो इस्रायलांना आणखी कैद करू शकला नाही. त्या रात्री त्याने मोशे व अहरोनाला बोलावून म्हटले, तुमच्या सर्व लोकांना घेऊन जा. त्यांच्या सुटकेचे वर्णन वचन 31 पासून सुरू होते. 3500 वर्षांपूर्वीच्या इतिहासाचा विचार केल्यास जिथे चेतावणी स्वीकारणारे इस्रायल लोक गोशेनमध्ये होते आणि मिस्रच्या इतर प्रदेशांनी ती नाकारली होती, तेव्हा आपण या युगात मानवजातीवर येणाऱ्या परमेश्वराच्या अंतिम न्यायाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. प्रत्येक युगात आपण चेतावणीच्या संदेशाकडे लक्ष दिले पाहिजे. पण आपत्ती सुरू झाल्यानंतरच आपण तयारी करू लागलो तर काय होईल? तोपर्यंत खूप उशीर झालेला असेल.
म्हणूनच थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र प्रभूच्या आगमनाचे वर्णन कसे करते? तो चोराप्रमाणे अचानक अनपेक्षितपणे येईल. जर अपेक्षा असती तर आपण तयार राहिलो असतो. जसे लिहिले आहे, कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. तो चोरासारखा अचानक येईल. मग परिणाम काय होईल? त्यांनी विश्वास न ठेवल्यामुळे ते तयार नसतील. जरी परमेश्वर हजारो वर्षांपासून आपला चेतावणीचा संदेश देत आहेत, तरीही काही लोक तो स्वीकारण्यास नकार देतात. ते म्हणतात, अरे तीच जुनी गोष्ट, पाळक नेहमी हाच प्रचार करत नाहीत का? सोप्या भाषेत सांगायचे तर, जे लोक परमेश्वराच्या वचनाला या प्रकारे नाकारतात त्यांच्यासाठी समस्या निर्माण होतील. मग ते इस्रायलचे लोक का असेना? जसे आपण 1 राजे यात पाहिले, परमेश्वराने दिलेल्या इशाऱ्याचे पालन न केल्यामुळे बेथेलला गेलेल्या परमेश्वराच्या माणसालाही भयंकर आपत्तीला सामोरे जावे लागले. आज जसे आपण स्वतःला विचारतो, बायबलमध्ये अशा नोंदी का आहेत? आपण थेस्सलनिकाकरांस पहिले पत्र अध्याय 5 द्वारे या युगासाठी परमेश्वराच्या चेतावणीच्या संदेशाचे काळजीपूर्वक परीक्षण करूया. या आपण एकत्र थेस्सलनिकाकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 1 पाहूया. बंधूंनो, काळ व समय याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही, कारण तुम्हाला स्वतः पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा याचा अर्थ असा आहे की त्याचे भाकीत करता येईल की नाही? अशा वेळी जेव्हा शांती आणि सुरक्षिता असते आणि आपत्तीची कोणतीही चिन्हे नसतात, गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो. बाळंतपणाच्या वेदना येण्यापूर्वी इशारा देतात का? त्या अचानक येतात, हो ना? एखादी स्त्री जेवायला बसते आणि पुढच्याच क्षणी तिला इस्पितळात नेले जाते. कोणी रस्त्यावरून चालत असते आणि अचानक तिची वेळ येते. विमानात महिलांची प्रसूती झाल्याच्या बातम्याही आहेत, ढगांच्या वर कुठेतरी. गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा नाश कसा होतील, त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाहीत. अकस्मात या शब्दाचा अर्थ काय आहे? याचा अर्थ तयारीसाठी वेळ नाही, ते पूर्णपणे तयार नसताना ते येते. मग काय होईल? बायबल म्हणते ते निभावणारच नाहीत. ते कशातून सुटू शकत नाहीत? त्यात म्हटले आहे की ते आपत्ती आणि नाशातून मुळीच सुटणार नाहीत. म्हणून आता आपण काय करावे? परमेश्वराने आपल्याला इशारा दिला नाही का? हजारो वर्षांपासून परमेश्वराने आपल्याला या युगाबद्दल चेतावणी दिली आहे, पण लोक याला असे म्हणत नाकारतात, नक्कीच नाही, अशा गोष्टी नेहमी टळून जातात. आता वास्तव लांडगा आला रे आला या गोष्टीसारखे झाले आहे. 2 पेतर अध्याय 3 वचन 6. त्याच्या योगेन तेव्हांच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला, पण आतांचे आकाश आणि पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली आहेत. आपण स्वतःला विचारले पाहिजे, हे शब्द का आहेत? पवित्र आत्म्याने प्रेरित होऊन संदेष्ट्यांनी हे लिखाण बायबलमध्ये आपल्यासाठी का नोंदवून ठेवले? ही गोष्ट आपण निश्चितपणे मनावर घेतली पाहिजे. या सर्व चेतावण्या आहेत. म्हणून या सर्व गोष्टींसाठी तयार रहा, सज्ज रहा. नाश अनेक चिन्हे दाखवून येत नाही, तो अकस्मात येतो. जेव्हा सेओंगसू पूल कोसळला तेव्हा तो हळूहळू कोसळला का? कामावर जाणाऱ्या लोकांनी भरलेल्या अनेक गाड्या पुलावर होत्या. विद्यार्थी शाळेसाठी बसमध्ये चढले होते. मग अचानक पूल तुटून कोसळला. हे सर्व एका क्षणात घडले. जर त्यांना हे माहीत असते तर नक्कीच कोणीही तो पूल ओलांडला नसता. मात्र परमेश्वर सर्व काही जाणतो. मग ते काय करतात? ते आरंभापासून शेवट पाहत असल्यामुळे त्यांनी आपली मुले आपल्याला सावध केले आणि या गोष्टी कळवल्या.
शेवटच्या दिवसात असे लिहिले आहे की नोहाच्या काळातील जग जलप्रलयाने नष्ट झाले होते. तर सध्याचे आकाश आणि पृथ्वी अग्नीसाठी अभक्तांच्या न्यायाच्या आणि नाशाच्या दिवसापर्यंत राखून ठेवलेली आहेत. पण परमेश्वराने आपल्याला एका कारणास्तव हा चेतावणी संदेश पाठवला आहे. कोणाचा नाश होऊ नये तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्यांची इच्छा आहे. या आपण वचन 9 वर जाऊया. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. चेतावणीच्या या संदेशाद्वारे परमेश्वराची इच्छा आहे की त्यांच्या सर्व मुलांनी लवकर पश्चाताप करावा आणि तारणाच्या मार्गावर यावे. वचन 10. तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल. त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टीतत्वे तप्त होऊन लयास जातील आणि पृथ्वी व तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत म्हणून तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? या गोष्टी निश्चितपणे होणार असल्याने आपण कसे लोक असले पाहिजे? भूतकाळाचा इतिहास भविष्याची सावली आहे. म्हणून आपण 3500 वर्षांपूर्वीच्या मोशेच्या काळातील इतिहासाकडे पाहिले पाहिजे. जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा चेतावणीच्या संदेशाकडे लक्ष न देणाऱ्या प्रत्येक कुटुंबाचे काय झाले? नाशातून एकही घर वाचले नाही. बायबल आपल्याला सांगते की ज्या कुटुंबांनी परमेश्वराच्या चेतावणीच्या वचनाचे पालन करून वल्हण्णाचे कोकरू वधले आणि त्याचे रक्त दाराच्या बाह्यांना व कपाळपट्टीला लावले, त्या सर्वांना आपत्तीतून मुक्त होण्याची कृपा प्राप्त झाली, कारण नाश करणारा देवदूत त्यांची घरे ओलांडून गेला. या आपण पुन्हा वचन 11 पाहूया. तर ही सर्व अशी लयास जाणारी आहेत. म्हणून पवित्र वर्तणुकींत व सुभक्तींत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टीतत्वे तप्त होऊन वितळतील. तथापि आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे परमेश्वराचे वचन आहे. तरी ज्यामध्ये नीतिमत्व वास करीते असे नवे आकाश व नवी पृथ्वी ह्यांची त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत. म्हणून प्रियजनो हो, ह्या गोष्टींची वाट पाहत असताना तुम्ही त्याच्या दृष्टीने निष्कलंक व निर्दोष असे शांतीत असलेले त्याला आढळावे म्हणून होईल तितके प्रयत्न करा. निश्चितपणे परमेश्वराचे हे अभिवचन आपल्याला देण्यात आले आहे. कोणत्याही युगामध्ये जेव्हा चेतावणीचा संदेश येतो तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांचा नाश होईल. सदोम आणि गमोराच्या काळात लोटाच्या जावयांनी चेतावणीच्या संदेशाला कसा प्रतिसाद दिला? त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि सर्व मरण पावले. जर आपण चेतावणीच्या संदेशाला तुच्छ मानले तर आपण सर्व नाशात जाऊ. शिवाय हा नाश देहाच्या नाशाने संपत नाही. देहाच्या नाशासोबत आणखी कोणत्या प्रकारचा नाशही येतो? हे आत्म्याच्या सार्वकालिक नाशाकडे नेत असल्याने आपणही लवकरच परमेश्वराच्या चेतावणीच्या संदेशाची घोषणा केली पाहिजे की नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे सर्व लोकांनी आपत्तींमधून वाचावे. जसे लोटाने आपल्या जावयांना सदोम आणि गमोरावर येणाऱ्या न्यायाबद्दल सावध केले होते. ही वचने बायबलमध्ये एका विशिष्ट कारणास्तव आहेत. आपण याकडे कधीही उदासीनतेने पाहू नये. या आपण स्तोत्र संहिता अध्याय 91 मधील परमेश्वराचे अभिवचन मनावर कोरूया. परमेश्वराच्या इच्छेचे पालन करणारी त्याची मुले आपत्तींपासून सुरक्षित राहतील, जरी त्यांच्या बाजूला 1000 आणि उजवीकडे 10,000 पडले तरी. स्तोत्र संहिता अध्याय 91 वचन 7. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले. 1000 पडतील आणि 10,000 पडतील, याचा अर्थ 1-2 लोक मरतात अशा लहान आपत्ती नाहीत. आपण म्हणू शकतो की ही आपत्ती खरोखरच एक प्रचंड आपत्ती आहे. तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ती तुला भिडणार नाही. आपत्ती त्यांच्याजवळ का येऊ शकत नाही? कारण परमेश्वराचे चिन्ह तिला जवळ येण्यापासून रोखते, नाही का? त्याने आपणा सर्वांस आपत्तींपासून वाचण्याचे चिन्ह दिले आहे. प्रकटीकरणात ते चिन्ह कोठे ठेवले आहे असे म्हटले आहे? आपल्या कपाळावर शिक्का मारला आहे असे म्हटले आहे.
आपल्याला कधीही इजा होऊ नये असे त्याने केले आहे, नाही का? या आपण सुरू ठेवूया. मात्र तुझ्या डोळ्यांना ती दिसेल आणि दुर्जनांना प्राप्त होणारे प्रतिफळ तुझ्या दृष्टीस पडेल. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे असे म्हणून तू परात्पराला निवासस्थान केले आहे. म्हणून कोणतेही अनिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. कारण तुझ्या सर्व मार्गांत तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. तुझ्या पायांना धोंड्याची ठेच लागू नये म्हणून ते तुला आपल्या हातांवर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह व अजगर यांना तुडवत चालशील. माझ्यावर त्याचे प्रेम आहे. परमेश्वर काय करेल? म्हणून मी त्याला मुक्त करीन. शेवटी परमेश्वरावर प्रेम करणारे कसे लोक आहेत? योहान अध्याय 14 वचन 15 मध्ये असे म्हटले आहे, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मग हे परमेश्वराच्या कोणत्या आज्ञांविषयी सांगितले आहे? आपण वल्हांडणाची आज्ञा पवित्रपणे पाळल्यामुळे त्याने आपणास आपत्तींपासून वाचण्याचे वचन दिले नाही का? या आपण योहान अध्याय 14 वचन 15 वर जाऊया. माझ्यावर तुमची प्रीती असली, जर तुमची परमेश्वरावर खरी प्रीती असेल तर तुम्ही काय केले पाहिजे? तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. या आपण वचन 21 वर जाऊया. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच कोण आहे? तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. या दोन वचनानुसार जेव्हा एखादी व्यक्ती परमेश्वराच्या आज्ञा पाळते तेव्हा ती खरोखर कोणावर प्रीती करते? स्तोत्र संहिता अध्याय 91 मध्ये परमेश्वर म्हणतो, तुझ्या बाजूस सहस्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले, तरी ही पीडा तुमचे काय करेल? तरी ती तुला भिडणार नाही. परमेश्वराच्या आज्ञा पाळणारे लोक कोण आहेत? ते सियोनची संतान, सणांचे लोक नाहीत का? सणांपैकी नवीन कराराच्या वल्हांडणामध्ये आपत्तीपासून वाचण्याचे अभिवचन आहे. ज्यांना नवीन कराराच्या वल्हांडणाद्वारे शिक्का मिळाला आहे त्या सर्वांना परमेश्वरानं एक स्पष्ट अभिवचन दिले आहे. जरी त्यांच्या बाजूला 1000 आणि उजवीकडे 10,000 पडले तरी हे एक किंवा दोन व्यक्तींबद्दल नाही, तर एकाच वेळी आपत्ती सोसणाऱ्या असंख्य लोकांबद्दल आहे. तो त्यांना सोडवेल, त्यांच्या सोबत राहील आणि त्यांचे रक्षण करील आणि कोणत्याही आपत्तीला त्यांच्या तंबूजवळ येऊ देणार नाही. ही चेतावणी मानवजातीला फक्त 1 किंवा 2 वर्षांसाठी दिलेली नाही. ही एक चेतावणी आहे जी हजारो वर्षांपासून दिली जात आहे. जे म्हणतात मी ही चेतावणी पाहिली नाही, मी त्याबद्दल ऐकले नाही, ते खोटे बोलतात. 1 किंवा 2 वर्षांसाठी दिलेली चेतावणी महत्वाची असते. एका दिवसाची चेतावणी सुद्धा प्रभावी असते, पण परमेश्वराने 1000 वर्षांहून अधिक काळ चेतावणी दिली आहे. म्हणून मी ते पाहिले नाही, म्हणून मला माहीत नव्हते, किंवा ते अस्तित्वात असूनही ते खरे वाटले नाही म्हणून मी ते पाळले नाही, अशी सबब आपण सांगू शकत नाही. म्हणून मी प्रार्थना करतो की जरी अशा आपत्ती आपल्यावर अचानक आल्या तरी आपण सर्व सियोनमध्ये पळून जाऊ, म्हणजे पिता आणि मातासोबत आपली सर्व आपत्तींपासून पूर्णपणे सुटका होईल आणि आपण सार्वकालिक स्वर्गाच्या राज्यावर आपली आशा ठेवू. म्हणूनच परमेश्वर या वचनात म्हणतात, माझ्यावर त्याचे प्रेम आहे म्हणून मी त्याला मुक्त करीन. आपण परमेश्वरावर प्रेम करतो याचा खात्रीशीर पुरावा काय आहे? आपण आता ज्या आज्ञा पाळत आहोत त्यात तो आढळत नाही का? येशूने म्हटले, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल, आणि ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे. अशा प्रकारे येशूने जे केवळ ओठांनी मी तुझ्यावर प्रीती करतो, मी तुझ्यावर प्रीती करतो असे म्हणून त्याचा सन्मान करतात, आणि जे शब्दांविना खऱ्या हृदयाने त्याच्यावर प्रीती करतात त्यांच्यात फरक केला. मग हे लोक ज्या ठिकाणी एकत्र जमतात ते ठिकाण कोणते आहे? ते सियोन आहे, जेथे परमेश्वराचे सण पाळले जातात. ते आपले चर्च ऑफ गॉड आहे. होला, हे आपले सियोन आहे जे संपूर्ण जगात अस्तित्वात आहे.
सियोनमध्ये धन्य सण पाळले जातात आणि शब्बाथाची उपासना परमेश्वराच्या विपुल कृपेने केली जाते. आपण परमेश्वराच्या निश्चित इशाऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे. 3500 वर्षापूर्वी मोशेद्वारे परमेश्वराचे वचन मिळाल्यानंतर इस्रायल लोकांना दिलेल्या परिणामाचा विचार करा. बायबलमध्ये नोंद आहे, इस्रायल लोकांनी जाऊन तसे केले. परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांनी केले. आज मी तुम्हाला परमेश्वराची आज्ञा सांगितली आहे. म्हणून आपण देखील परमेश्वराच्या शिकवणीनुसार सियॉनमध्ये पळाले पाहिजे. माझा विश्वास आहे की आपण निश्चितपणे असे लोक बनले पाहिजे जे सियोनमध्ये जीवनाचे पवित्र सण कृपेने पाळतात, ज्यावर परमेश्वर आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करतील. तुमचे खूप खूप आभार.